न्यायाची आपण अपेक्षा करू शकतो, पण भीती मुळात असते की पोलीस स्टेशनला जावं का, पोलीस स्टेशनकडून न्याय मिळेल. कारण जसं मी मगाशी सांगितलं, बदलापूरच्या घटनेमध्ये झालं असं होतं की तिथे 11 तास लागले. त्यामुळे तिथे जर मुळापर्यंतच गेलं नाही तर उकल कशी होईल. त्यामुळे सगळ्यात मोठा हर्डल आणि पहिला हर्डल पोलिसांच्या बाबत ठरू शकतो. ठरू शकतो, कारण काय झालेलं आहे, पोलिसांचं संपूर्ण ट्रेनिंगकडे दुर्लक्ष झालेलं आहे. अच्छा. बरेचसे लोक जे आहेत, ट्रेनर जे आहेत, ते जाऊ इच्छित नाही. आता मी जेव्हा पोलिसांना विचारतो तर बेसिक प्रश्न त्यांना कायद्याची माहिती नाही, सायकॉलॉजी तर सोडा. कारण हा जो प्रश्न आहे हा मानसिकतेशी संबंधित आहे. तर इथे रोल प्रत्येकाचाच येतो, आई वडिलांचा येतो, शिक्षकांचा येतो, मित्रांचा येतो, पोलिसांचा तर येतो. जिथपर्यंत पोलिसांचा प्रश्न आहे, पोलिसांचं जनसंपर्कच कमी झाला आहे. कारण शाळेत पोलीस का जात नाही आणि तुम्हाला डेझिग्नेटेड अधिकारी का पाहिजे. प्रत्येक कॉन्स्टेबलपासून प्रत्येकाला हे अशा तऱ्हेच्या घटना हाताळता आल्या पाहिजेत आणि ते काही अवघड नाही आहे. कारण ह्युमन सायकॉलॉजी जर पोलिसाला समजत नसेल कसं वागावं, कंप्लेंट आली, कारण कुठलीही कंप्लेंट आली तर पोलिसांना गुन्हे वाढतील म्हणून काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण गुन्ह्याच्या तपासानंतर खरा असेल तर कोर्टात चार्जशीट करता येते, खोटा असेल तर फिर्यादीवरही ॲक्शन घेता येते, गैरसमजुतीवर असेल तर सी फायनल पाठवता येतो. पण झालेलं काय दुर्दैवाने, आज पैसा कुठे मिळेल इकडे लक्ष देणारे पोलीस जास्त झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पोलिसांचं काम करायला पाहिजे, जी जबाबदारी आहे, जे कर्तव्य आहे, तिकडे लक्ष देणारे कर्मचारी आणि अधिकारी दुर्दैवाने कमी झालेले आहेत. तर मी तर असं म्हणेन की प्रत्येक शाळेत, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये कॉन्स्टेबलपासूनच्या प्रत्येकाला ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि पाठवलं पाहिजे, इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. कारण जोपर्यंत सोशल पोलिसिंग होत नाही, जसं आता हा घटना घ्या, इतका उद्रेक का झाला, गर्दीला पोलीस का समजवू शकले नाही, कारण पोलिसांच्या बद्दल लोकांच्या मनात आदरच नाहीये. म्हणजे ज्यांनी पोलिसांना भ्यायला पाहिजे ते भीत नाही आणि ज्यांनी भ्यायला नको ते भीतात, तशी आजची परिस्थिती झालेली आहे. सज्जन माणूस पोलीस स्टेशनला जायला भीतो, पण गुन्हेगाराला भीती वाटत नाही, तो जाऊन पोलिसांना दमदाटी करतो. तर कुठेतरी आता वेळ अशी आलेली की आपण सर्वांनी जागरूक व्हायला पाहिजे. प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून घेतलं, पालकांनी आपलं कर्तव्य पालन केलं पाहिजे, लोकांनी केलं पाहिजे. कोणी मदतीला येत नाही, साक्षीदार मिळत नाहीत, पंच मिळत नाहीत, अडचणी बऱ्याच आहेत. पण याचा लढा देण्यासाठी आपल्याला सर्वांनाच एकत्र यावं लागेल. सर्वांना एकत्र येऊन प्रत्येकाने आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी समजून जर काम केलं तर म्हणजे पोलिसांबद्दल तक्रार आहे, मी त्याच्याशी सहमत आहे. पोलिसांची पण मानसिकता बदलायला पाहिजेच. पोलिसांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कायदा काय नक्की सांगतो, कायद्यात तशा प्रोव्हिजन्स आहेत. निलिमा वर्तकजी तुमच्याकडे येतो पुन्हा मी. तुम्हाला आता आवाज माझा येत असेल. कायद्यात तरतुदी तशा आहेत. पॉक्सो सारखा अत्यंत कडक कायदा आपल्याकडे आहे. पण तरी सुद्धा आपण म्हणतो की त्याला लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत नेण्यासाठी काल फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना झाली आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट आता खटला चालवला जाईल आरोपींना. काल तर जमावाची मागणी होती की इथे तातडीने त्याला लगेच फाशी द्या वगैरे अशी त्यांची मागणी होती. अर्थात तो राग समजण्यासारखा आहे. इतकी घटना घडली, इतका निर्गुण हा गुन्हा होता, त्याच्या ज्या निर्दयीपणे करण्यात आला हा गुन्हा, तिथे राग असणं स्वाभाविकच आहे. फाशी द्या असा गुन्हा. पण तरी सुद्धा मी मगाशी सांगत होतो किती गुन्ह्यांची उकल होते. स्पीड काय आहे साधारणपणे या गोष्टींमध्ये? खरंच या गोष्टी लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत जातात का? लहान मुलांच्या लैंगिक शोषणावर, कारण बऱ्याचदा मुलांची स्टेटमेंट्स बदलली जातात, अशा वगैरे वगैरे वेगवेगळ्या अडचणी याच्यामध्ये. तसं मगाशी दीपक सोनवणे सांगत होते. काय कायदेशीर अडचणी या गोष्टीमध्ये येतात ज्याच्यामुळे अशा केसेस मागे पडतात? मला असं वाटतं की या प्रश्नाच्या मुळात जाणं गरजेचं आहे. जी, आपण जे म्हणता ना की कालच अशी सूचना दिली गेली की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टापुढे जाईल. खरं म्हणजे आमच्या राजकीय प्रणालीला किंवा राजकारण्यांना फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय आहे हेच माहीत नाही असं मला वाटतं.